एक प्रकारचं टार्गेट त्यांनी माझ्या मिस्टरांना केले। आज धसांना सुद्धा माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे सहकार्य त्यांना निवडून येण्यामध्ये केलेलं आहे। बजरंग सोनवणेंना सुद्धा पूर्णपणे मतदान निवडून येण्यासाठी सहाय्य केलेलं आहे। हे सर्व सहाय्य करताना धसांना वाल्मिक कराड हे हवे होते, पण आता जेव्हा ते निवडून आल्याच्या नंतर त्यांची काही गोष्टी होत्या की त्यांना सुरेश धसांना जेव्हा त्यांच्या काही इच्छा होत्या, त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या की मंत्री होण्याच्या किंवा तुमचं काही पालकमंत्री वगैरे होण्याच्या ज्या काही इच्छा होत्या त्या त्यांच्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी टार्गेट आपल्या 2 मंत्र्यांना करण्यासाठी, त्यांनी त्या 2 मंत्र्यांना संपवण्यासाठी अगोदर वाल्मिक अण्णांना संपवणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी पूर्ण म्हणजे हे राजकीय हेतूतून आणि जातीय समीकरण जोडून माझ्या मिस्टरांना बळीचा बकरा केलेला आहे। नाही, वाल्मिक कराड यांच्या पत्नीने तुमच्यावरती आरोप केले की तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तुमची धडपड चालू आहे। त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही। मंत्रिपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती, आणि मी मंत्रिपद नाही मिळालं म्हणून नाराज कुठं आहे? मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची 5 वर्ष मी विधानमंडळाचंच काम करेन आणि तेही सर्वात उजवं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करेन।